लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क, जनसामान्यांचा बुलंद आवाज। लोकराष्ट्र न्यूज, एक विचार समाज विकासाचा, वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा, बातम्यांबरोबरच शेती, उद्योग, शिक्षण, साहित्य, कला, मनोरंजन आणि बरंच काही। जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं, तुमचं आमचं आपलंसं वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा, सबस्क्राइब करा आणि हो, शेअर करायला विसरू नका। किल्ले श्री भूषणगडावर साजरा झाला 351वा श्री शिवराज्याभिषेक दिन। आई हरणाई देवीचं जागृत स्थान असलेल्या शिवरायांच्या हिंदवी स्वराज्यातील मानदेशातील प्रमुख गड किल्ले श्री भूषणगडावर विश्ववंदनीय पुण्यश्लोक छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेक सोहळा मोठ्या दिमाखात साजरा झाला। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीला श्री शिवराज्याभिषेक सोहळा समस्त शिवपाहिकांच्या सहकार्याने संपन्न झाला। श्री शिवराज्याभिषेक दिन हा सर्वसामान्य दिवस नसून हिंदुस्थानाला परकीय हिरव्या आक्रमणापासून शिवरायांनी जे स्वातंत्र्य दिले, हिंदवी स्वराज्य स्थापन केले, तोच हा दिवस म्हणजे हिंदवी स्वराज्य स्वातंत्र्य दिन। या दिवसाचं महत्त्व प्रत्येक हिंदूला पटवून देण्यासाठी गेली काही वर्ष हा सोहळा साजरा केला जात आहे। सोहळ्याची सुरुवात गड पूजन व ध्वज पूजन करून झाली। यावेळी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे ज्येष्ठ धारकरी आदरणीय सुनील बापू लाड व औंध पोलीस स्टेशनचे एपीआय चिमनाजी केंद्रे साहेब, गोपनीय अंमलदार पंकज भुजबळ, हरणाई ट्रस्टचे धोंडीराम जगताप, भूषणगडचे सरपंच लहुराज जाधव यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले। यानंतर छत्रपती शिवरायांचा वेद मंत्रांच्या जयघोषात अभिषेक करण्यात आला। सायंकाळी ठीक 9 वाजता आई हरणाईचा गोंधळ घालण्यात आला। तसेच दुसऱ्या दिवशी सकाळी आई भवानीच्या घोषात वरण वाद्यांच्या गजरात भगव्या ध्वजाच्या नेतृत्वामध्ये शिवरायांची पालखी सोहळा संपन्न झाला। यामध्ये मर्दानी खेळ साजरे करत मावळ्यांनी आपली कथा सादर केली। तसेच या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून श्री शिवप्रतिष्ठान हिंदूंचे ज्येष्ठ धारकरी आदरणीय सुनील बापू लाड तसेच श्रीमंत सरदार आयाजी बांदल देशमुख यांचे 14वे वंशज श्री प्रथमेश अनिल बांदल देशमुख, प्रतीक्षाताई राजेंद्र बांदल देशमुख, हरिभक्तपरायण विठ्ठल स्वामी महाराज मठाधिपती, वेताळ भक्त दादा महाराज गुरव, जय जय महाकाल श्री रमेश महाराज कदम यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले। यंदाच्या वर्षी श्री शिवराज्याभिषेकांची 350 वर्ष पूर्ण होत असल्यामुळे सोहळ्यास वेगळे महत्त्व प्राप्त झाले होते। म्हणूनच दरवर्षीपेक्षा यावर्षीचा श्री शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या दिमाखात साजरा करण्यात आला। राज्याभिषेक सोहळा पार पडल्यानंतर सर्व शिवपाईकांनी महाप्रसादाचा आस्वाद घेतला। सोहळ्याचं आयोजन श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान खटाव तालुका व टीम भूषणगड यांनी केले होते। डॉक्टर विनोद खडे, लोकराष्ट्र।